हाय एव्हरीवन, हाय हॅलो नमस्कारम खेडूवाले कसं काय. सो मी तुमच्या सर्वांची लाडकी वैष्णवी उर्फ वैशू अँड वेलकम टू माय ब्लॉग सिरीज ऑफ बोथ इंस्टाग्राम अँड यूट्यूब. सो आफ्टर सो लॉंग मी आता फायनली मला जाग आली ब्लॉग करण्यासाठी. मी उठले, मी मस्करी करते. ॲक्च्युली आवाजावरती जाऊ नका, माझी तब्येत ठीक नाही आहे, पण म्हणलं माझ्या फॅन्स अँड फॉलोअर्ससाठी एक तरी ब्लॉग तयार करावा खूप दिवसानंतर. असं नको व्हायला म्हणजे फॅन्स अँड फॉलोअर्स मला विसरून जातील. सो आजचा माझा ब्लॉग असणार आहे हाऊ डू आय गेट रेडी इंडोर फाईल मेकिंगवरती. इंडोर्स कारण की मी आज घरात आहे, सो मी घरातच रील करणार आहे आणि त्याच्यासाठी मी रेडी होते. आणि मी काय काय यूज करणार आहे ते स्टेप बाय स्टेप नक्की पहा. आणि येस, आवाजाला थोडं इग्नोर करा. तुम्हाला माझा आवाज ऐकून तर कळलं की सो लेट्स नॉट वेस्ट द टाइम अँड गेट स्टार्टेड. टाइम वेस्ट करता स्टेप 1 आहे फेस क्लेन्झिंग. सो मी मस्त वेट टिश्यूनी वॉटर स्प्रे करून वेट टिश्यू घेतलेला आहे, ज्याने मी माझा फेस क्लीन करत आहे. स्किनला रब करायचं नाही, सॉफ्टली क्लीन करायचं कारण की आपली स्किन आहे. सो नेक्स्ट स्टेप आहे सेकंड स्टेपचा स्टेप नंबर 1, दॅट इज मॉइश्चरायझर. सो मी मॉइश्चरायझरने मस्त ब्लेंड करते. मी प्रायमरी यूज नाही करणार, तर आपल्याला इंडोर मेकअप करायचं, सटल मेकअप करायचा आहे. सो स्टेप नंबर 2चा पण स्टेप 2 सनस्क्रीन. मी लगेच लावलेली नाही आहे, मी थोडासा टाईमचा गॅप घेतलेला आहे, लाईक 5 मिनिट्स, कारण मर्ज व्हायला. सो येस, बघू शकता तुम्ही मी नाकाला किती जास्त लावली. बाप रे बाप, रेने दोले की मर्ज हो जाएगी. देन आपण जाऊया आपल्या स्टेप नंबर 3 वर, दॅट इज अ आय मेकअप. सो माझा खूप नॉर्मल शेड असणार आहे, पर्पल विथ व्हाईट आउटफिट असणार आहे. सो मी खूप सिम्पल शेड घेतली आहे. हे मी तुम्हाला शेड्स पण दाखवते आय शॅडोवरून. आणि मी खूप हाताने ब्लेंड करत आहे, कारण आय बिलीव्ह हाताने खूप चांगला ब्लेंड होतो. आपला एक डोळा झालेला आहे, सो नेक्स्ट डोळा पण झालेला आहे. अँड नेक्स्ट इज अ 4th स्टेप, दॅट इज एनहान्सिंग अ नोज लाईक नोज शेड. सो हे बघू शकता मी नोज शेड पूर्ण करत आहे. मी कलर खूप नॉर्मल आणि बेसिक ब्राऊन घेतलेला आहे, डार्क ब्राऊन अँड लिटल लाईट, नॉट प्रॉपर लाईट. सो हे बघू शकता तुम्ही नोज शेडिंग अशा प्रकारे मोस्टली एकदम एनहान्स केलेली आहे. देन आपली होती 5th स्टेपची बारी, दॅट इज पावडर. ही माझी रेग्युलर कॉम्पॅक्ट पावडर आहे, जी मी रेग्युलरला यूज करते. अँड मला ही पावडर मी इंडोर आउटडोर दोन्ही वापरू शकते. आणि ह्याने माझी स्किनवर एवढा छान ग्लो आला आहे ना गाईज, हे बघू शकता तुम्ही. मी किती छान दिसत आहे. सो आपला स्टेप नंबर 6, चिक्स. सो चिक्सचा मेकअप मी करत आहे हायलायटरनी, जे ब्लश विथ हायलायटर दोन्ही आहे, जे मी आउटडोअरला पण मोस्टली वापरते, म्हणजे रेग्युलर डेला वगैरे. मी ब्लश आणि वेगळा हायलायटर का नाही वापरत, कारण आपल्याला खूप सिम्पल आणि सटल लुक करायचा आणि बाहेर देखील आपण रोज प्रवास करतो. सो हे बघू शकता या कलरने मी नोज शेडिंग देखील हायलाईट करून मस्त एकदम नोजला परफेक्ट शेप देऊन, आईसच्या इथं थोडासा ग्लिटर लावून एकदम आईजला शेप दिलेला आहे. अँड मी पुन्हा एकदा चिक्सला एनहान्स करत आहे, बिकॉज आपल्याला लुक खूप छान क्रिएट करायचं आहे. अँड लास्ट स्टेप नंबर 6, दॅट इज अ लिप्स. सो मी मस्त लिप्सला एकदम क्यूट रेड लावत आहे. रेड इज माय फेवरेट कलर, बिकॉज मला असं वाटतं की आत्ताच्या ट्रेंडिंगला म्हणतात ना रेड चांगला नाही दिसत, पण रेड आधीच्या मुलींचं पहिलं प्रेम, आणि माझं तर पहिलं प्रेम राहणार म्हणजे राहणार. अँड देन स्टेप नंबर 7, दॅट इज लायनर. सो बघू शकता मी लायनर लावते आहे. खूप टेन्शन येते, बापरे दुसऱ्या डोळ्याला लागल का नाही. बट वाव, सिरियसली एका लाईक इन वन शॉट, इन वन अटेम्प्टमध्ये दोन्ही डोळे चांगले लागले. वाव. मी एक गोष्ट विसरलेच होते ब्लॉग करताना गाईस, की मी मस्करा लावलाच नाही. सो माझ्या लक्षात आलं, सो मी मस्करा लावा ही जी होती आपली 8th स्टेप. अँड 9th स्टेपमध्ये आपण पुन्हा एकदा लिपला शेपिंग दिली. अँड लास्ट 10th स्टेप इज टू गेट रेडी विथ ज्वेलरी अँड आउटफिट अँड हेअर. सो हे बघू शकता तुम्ही, ही आपली 10th स्टेप होती. मला सांगा हा माझा नवीन लुक आहे, कशी दिसत आहे. खूप सिम्पल ज्वेलरी एक्सेसरीज ठेवलेले आहेत, वन साईड हेअर ओपन, आणि हा आहे माझा आउटफिट. इफ यू लाईक द व्लॉग, कीप वॉचिंग अँड डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज. सी यू इन द नेक्स्ट गाईज. लव यू, बाय.